हाय फ्रेंड्स, आज मी एक प्रश्न तुम्हाला विचारते. जर आज तुम्हाला पुन्हा आयुष्य तेच जगण्याची संधी मिळाली तर तुम्ही सध्या जे करत आहात तेच पुन्हा करणार आहात का? थोडा विचार करा. आयुष्यभर आपण धावत असतो, पैसे कमवण्याच्या मागे, मुलांसाठी, लोकांना खुश करण्यासाठी, करिअरसाठी सतत धावत असतो. पण कधी स्वतःसाठी धावलात का? या सगळ्या धावपळीमध्ये स्वतःसाठी जगायचंच विसरून जातो. आणि एक दिवस असं होते का मुलं मोठी होतात, आई वडील म्हातारे होतात, मित्रमैत्रिणी दूर जातात, आरशात दिसणारा आपलाच चेहरा आपल्याला विचारतो, खरंच जगलो का? का नुसतं आयुष्य ढकलत राहिलो? किती जणांचं आपल्या आईवडिलांसोबत मोकळ्या गप्पा मारायच्या राहून गेल्या? किती जणांचं आपल्या मुलांसोबत खेळायचं राहून गेलं? किती जणांच्या मनाचं ऐकायचं राहून गेलं? आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे किती जणांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची राहून गेली? जोपर्यंत शरीर आपल्याला साथ देतो ना, तोपर्यंत आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा एन्झायटी, स्ट्रेस, BP, डायबेटीज, झोपेच्या तक्रारी किंवा गट हेल्थ प्रॉब्लेम हे समजायला लागते, तेव्हा लक्षात येते का आरोग्यापेक्षा मोठी संपत्ती काही नाही. तेव्हा तक्रारी सुरू होतात ना, तेव्हा समजते आरोग्यापेक्षा दुसरी मोठी संपत्ती नाही आहे. होलिस्टिक हिलिंग एकच शिकवते, मन शांत असेल, पोट निरोगी असेल आणि विचार सकारात्मक असतील आणि आपली नाती जर सुंदर असतील ना, तर आपलं आयुष्य खरं सुंदर बनायला लागते आणि आपलं आयुष्य खरंच इथे सुंदर आहे असं वाटते आपल्याला. म्हणून मित्रांनो, आज इथे एक निर्णय घ्या. म्हणूनच मित्रांनो, ज्याच्यावर प्रेम आहे त्याला वेळ द्या, आईवडिलांना मिठी मारा, मुलांसोबत खेळा, स्वतःच्या शरीराची काळजी घ्या आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगा. मित्रांनो, पैसा पुन्हा कमावता येतो, पण गेलेली नाती आणि गेलेला वेळ पुन्हा कमावता येत नाही. आयुष्यात काही राहू देऊ नका, मनापासून जगा, नाती जपा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी आवश्यक घ्या. डॉक्टर कल्पना कुलरे, होलिस्टिक गट हेल्थ कोच. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर काही तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेलं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणीपर्यंत शेअर करू शकता. नक्कीच एका शेअरमुळे कुणाचं आयुष्य बदलेल.